अलिबाग रोहा मार्गावरील खाणाव गावाजवळील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या 2 वर्षांतच पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्ट टाकण्याची मागणी तरुण सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश नारायण पाटील यांनी केली. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की अलिबाग रोहा मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. खानाव गावाजवळील पुलाचे बांधकाम 2 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. मात्र पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. ॲडव्होकेट पाटील यांनी संबंधित ठेकेदाराने करारातील अटींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रत्यक्ष काम पूर्ण न करताच शासकीय निधीची बिले काढून शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात स्वतंत्र जंत्री गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, मोजमाप पुस्तिका, BA, देलक नोंदी आणि पूर्णत्व प्रमाणपत्राची चौकशी करावी. तसेच दोषी ठरल्यास ठेकेदार, संबंधित अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.